गडचिरोली 24 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा होऊन स्थापित झालेला एक जिल्हा, महाराष्ट्राचा हा 31वा जिल्हा। पूर्वी गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यातले तालुके होते। गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे। गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातील परिसर आहे। पूर्णतः नक्षलग्रस्त असलेला हा भाग। इथे प्रत्येक क्षणी पोलिसांसाठी नक्षलवादी आव्हान असतात। जंगलाचा भाग, साधन सुविधांचा अभाव, अशा परिस्थितीत काम करणारे पोलीस, नक्षलवाद्यांचे वाढते हल्ले आणि या हल्ल्यांमध्ये निर्दोष बळी जाणारे शहीद पोलीस जवान याचं न पटणारं प्रमाण बघून शासनानं नक्षलवादाची चळवळ आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या। यात नक्षलवाद्यांशी थेट लढण्यासोबतच नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्याच्या मोहिमेचा देखील समावेश आहे। राहिलो असतो तर असं नाही झालं असतं। काही दवाई पाणी केलं असतो, कोणी काही केलं असतो। ती गेल्यावर नाही काही मला वाटलं की गलत कोणता होणं सही कला काय आहे, कोणासाठी आम्ही लढत आहोत अलग कोणासाठी का करत आहोत म्हणून नाही का मला चांगल्या पद्धतीने विचार यायला पोराबाराची शिक्षण पाणी दुनियामध्ये निघलं, बाहेर निघल्यावर नाही का थोडा दिसला जिंदगी बर्बाद झाला नक्षलकडे गेल्यामुळे नाही का म्हणून बहुत विचार आला। जंगलात राहून कोणी काही फायदा नाही आहे म्हणून नाही का विचार 5 वर्षाच्या नंतर मी विचार केल्यावर नाही का त्याला चांगला नाही आहे म्हणून नाही का विचार करून मी आता गव्हर्नमेंटने केला आहे की आत्मसमर्थन करने से अच्छा चांगला होते म्हणून आहे का मी 2008 आत्मसमर्थन केलं। आज शासनाच्या आत्मसमर्पण मोहिमेत शेकडो नक्षलवादी सहभागी झाले आहेत। शासनाने त्यांच्यासाठी रोजगार, निवास अशा विविध व्यवस्था देखील उभारल्या आहेत। याशिवाय शेकडोंच्या संख्येने सामूहिक विवाह उपक्रमाच्या माध्यमातून मैत्री परिवाराच्या नेतृत्वात नक्षली चळवळीत पूर्वी सक्रिय असलेल्या आणि विद्यमान स्थितीत शरण आलेल्या नक्षलवाद्यांचे देखील लग्न लावून दिले आहे। कंत्राटदार पद्धतीने आपल्याकडे कामाला आहेत आणि आम्ही त्यांच्या म्हणजे वारंवार विचारपूस करत असतो, कारण आपल्याला पण थोडीशी उत्सुकता असते की त्यांच्याविषयी जाणून घेण्याची। काही थोड्याशा चुकांनी किंवा भूलथापांना बळी पडून त्यांनी नक्षलवाद्यांमध्ये प्रवेश केला होता, पण एक चांगलं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी या मार्गाला यायला पाहिजे। आज देखील बरेच कट्टर नक्षली अजूनही सरकारी धोरणाविरुद्ध त्यांचं जाळं मजबूत करण्याचे प्रयत्न करतायत। हे जाळं पसरवत असताना नक्षलवादी बंदुकीच्या जोरावर आदिवासी भागात राहणाऱ्या गावकऱ्यांची मदत घेत आहे। बऱ्याच वेळा नक्षलवाद्यांकडून पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांची हत्या देखील करण्यात येते। हमारे जो इंटेलिजेंस सोर्सेस से इंफॉर्मेशन मिला था, हमारे जो दक्षिण गढ़चिरोली में पेरीमली LOS और अहेरी LOS के कुछ नक्सल आके वहाँ पे उनका कैंप चल रहा है केडमारा जंगल एरिया में। तो हमारा नया पोस्ट वहाँ पे खुला है मन्ने राजाराम, तो हम थोड़ा सा वो कुछ पोस्ट अटैक वगैरह करने को तो ऐसा उनका चांस रहता है। तो जैसे ही हमने सर्च ऑपरेशन डाला तो C60 पार्टी के साथ उनका एक्सचेंज ऑफ फायर हुआ और सर्चिंग में बाद में हमें 3 बॉडी मिली। तीनों भी बॉडी ये बड़े कमांडर्स की है। एक DVC है, एक कमांडर है पेरीमिली दलम का और एक अहेरी दलम का डिप्टी कमांडर है। तो टोटल 38 लाख का उनके ऊपर रिवार्ड था। और ये बिटलू मडावी जो है वो एक्शन टीम भी चलाता था और ही वॉज इन्वॉल्व इनटू काफ़ी सारे सिविलियन मर्डर्स में इन्वॉल्व है, आर्सन में इन्वॉल्व था। तो इसीलिए उसको न्यूट्रलाइज करना ये C60 के लिए बड़ी कामयाबी है। अशी एक दोन नव्हे तर अनेक उदाहरणे नक्षलग्रस्त भागात दिसून येतात। एकीकडे सरकार ही नक्षली चळवळ संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे हे नक्षलवादी स्थानिक नागरिकांना धाक दाखवून प्रसंगी त्यांची मदत घेत पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करून शासन आणि पोलीस विभागात त्यांची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात।
स्थानिक नागरिक आणि मीडियाच्या माध्यमातून नेहमी हा प्रश्न उचलला जातो की नक्षली चळवळ मजबूत करण्यासाठी लागणारी घातक आणि अत्याधुनिक शस्त्र नक्षलवाद्यांपर्यंत कशी पोहोचतात. त्यामुळे सरकारने जातीने लक्ष घालून नक्षलवादी चळवळ संपवण्याच्या अभियानात काही आमूलाग्र बदल करत महत्त्वपूर्ण पावलं उचलली पाहिजे अशी अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.